हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर मेकअप लुक. ग्रीन साडी विथ मोतीची ज्वेलरी. हा एलिगंट लुक असणार आहे. तुम्ही हा लुक ओकेजनला ट्राय करू शकता, फेस्टिवमध्ये ट्राय करू शकता. तर मी ही ग्रीन साडी घातलेली आहे आणि त्यासाठी एक रॉयल लुक येण्यासाठी मी ही मोतीची ज्वेलरी चॉईस केली आणि ट्रॅडिशनल लुक येण्यासाठी मी असे कानातले वेअर केलेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. फर्स्ट मी हे लावणार आहे रेनीचं प्रायमर. नंतर मी हे यूज करते स्विच ब्युटीचं कन्सिलर पॅलेट. हे असं दिसतं. याच्यामध्ये सगळेच शेड्स अवेलेबल आहेत. ऑरेंज करेक्टर आहे. आपल्याला हे जर फुल बेस हवा असेल तर आहे. कंटोरिंगसाठी वगैरे वेगवेगळे सगळे बेस आहेत. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही हा चॉईस करू शकता. तो यूज करणार फेसला मी असं हे कव्हर करून घेते. म्हणजे मी ॲट अ टाइम हे असे नेकला पण कव्हर करून घ्या. नंतर मी वापरणार आहे शुगरचं हे ब्लेंडिंग ब्रश. असं हे पूर्ण ब्लेंड करून घेणार आहे. व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. लिनचं कन्सिलर वापरणार आहे. फक्त ते हाय पॉटला लावणार आहे. थोडेसे डार्क सर्कल्स. देन हे ब्लेंड करायचं सावकाश. ब्लश म्हणून मी ही अशी लिक्विड लिपस्टिक लावणार आहे. भरभरून ब्लश लावणार मी, भरभरून. शाबाश बेटा. देन मी PSCची ही ट्रान्सल्युशन पावडर यूज करणार आहे. आयब्रोज करेक्शन. आय शॅडो करण्यासाठी मी PSCचे ब्रश यूज करणार आहे. समझ रहे हो? असं डॅब डॅब करून मी हे फुल आईजला असं कव्हर करणार आहे. फुल तो पण मी दुसऱ्या ब्रशने हा पॉईंट करणार आहे फक्त. आणि कॉर्नरला फक्त याला अप्लाय करणार आहे. सेम. आणि हलकंसं असं स्प्रेड करायचं. इनर कॉर्नर आणि आयब्रोवरती स्प्रेड करायचं. वरती स्टिक केलं ते खाली अशा आईच्या खाली स्प्रेड करून घ्यायचे नॉर्मल. नंतर लायनर लावायचंय आणि हे माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलंय. भारी हा, लाईक अ पेन. ओके, येस, मी लायनर लावलंय. देन मेबलिनचं मस्कारा लावणार आहे मी. काजळ पण मी मेबलिनचंच घेतलंय. मोस्टली मी प्रोडक्ट हे मेबलिनचेच घेतलेत आज. ही कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ती फक्त आपला मेकअप लॉक करण्यासाठी म्हणून थोडीशी मी लावणार आहे. हायलायटर लावणार स्विच ब्युटीचं. क्यूट आहे हे, खूप आवडतं मला. आणि 2000 years later. तर 10 लिपस्टिक मी चेंज करून तुमच्यासमोर आलेली आहे. हा शेड मला ठीक वाटतो या ग्रीन साडीवरती. ओके ना. तुम्ही हेअरस्टाईलसाठी पोनी पण घालू शकता किंवा हे मोकळे पण करू शकता. मी आता जस्ट पोनी घातली आहे. मोकळे करून पण मी तुम्हाला दाखवते. आणि मी ग्रीन साडी
चूज केली कारण ग्रीनवर कलर थोडासा असा फेर वाटतो आणि त्याच्यावरती एक रॉयल लुक येण्यासाठी मी ही मोतीची ज्वेलरी चॉईस केली आणि असे कानातले घातले म्हणजे थोडासा ट्रॅडिशनल पण लुक आला, रॉयल पण लुक आला आणि ग्रीन कलरची साडी घातली मी आणि ही साडी मला माझ्या दीदी गिफ्ट केली आहे. पदर वगैरे याचा असा आहे. सो दिस आर द माय फायनल लुक. हा लुक कसा वाटला, सिम्पल एलिगंट, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.